वक्फ दुरुस्ती विधेयकावरती संसदेची मोहर. लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजुरी. 12 तासांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ 128 तर विरोधामध्ये 95 मतं. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात रूपांतर. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या मतदानाच्या वेळी शरद पवारांची अनुपस्थिती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर राहिल्याची माहिती. मणिपूरमधल्या राष्ट्रपती राजवटीवरती राज्यसभेची मोहर. पहाटे 4 वाजता आवाजी मतदानाने ठराव मंजूर. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची चहांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांचा 100 दिवस आराखडा बैठकांचा धडाका. संबंधित विभागांना लक्षपूर्तीसाठी निर्देश. सलग 3ऱ्या दिवशी आजही काही विभागांचा आढावा. माझ्याबाबत बीडसारखा प्रकार करण्याचा कट होता. मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप. आधीच माहिती पुरावे मिळाल्यामुळे वाचल्याचा दावा. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. 10 लाख न भरल्यामुळे अॅडमिट करून न घेतल्याचा दावा. जुळ्यांना जन्म देऊन आईने जीव सोडला. सतीश भोसले उर्फ खोक्याला वन विभागाच्या कोठडीमध्ये मारहाण झाल्याचा वकिलांचा दावा. खोक्याच्या पाठीवरती मारहाणीचे व्रण. वकील अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार करणार. नागपुरात भाजी बाजारात झालेल्या गोळीबारामध्ये एकाची हत्या, 1 जखमी. गोधनी परिसरामध्ये तणाव. पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईमध्ये सीआयएसएफ जवानाच्या गाडीची रिक्षाला धडक. अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू. रिक्षा चालक आणि 2 मुलीही जखमी. जवान मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत असल्याचा नातेवाईकांचा आरोप. पुण्यासह रायगड, सातारा, महाबळेश्वरमध्ये अवकाळीचा तडाखा. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली. आंबा, हळद, कांद्याचं मोठं नुकसान. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफचा अमेरिकन शेअर बाजारामध्ये नकारात्मक परिणाम. $2 ट्रिलियन चुराडा. भारतीय शेअर बाजारातही घसरण. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजाराने निधन. वयाच्या 87व्या वर्षी मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास. उद्या अंत्यसंस्कार. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर पुन्हा